न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। चला जाणून घेऊया वेताळ गुरुच्या यात्रेचे रहस्य। हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा आणि या मंगलमय दिवशी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये रेवणगावच्या घाटमाथ्यावर एक अनोखी, पारंपरिक आणि थरारक यात्रा, ती म्हणजे वेताळ गुरूंची भव्य यात्रा। दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रेणावी गावच्या घाटात लाखो भाविकांच्या उपस्थितीत ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते। या यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे वेताळ गुरूंची पालखी। हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रेणावी गावातून ही पालखी वाजत गाजत ढोल ताशांच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या दिमाखात प्रस्थान करते। जय वेताळ गुरूच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून जातो आणि हजारो भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी होत भक्तीचा उत्सव साजरा करतात। ही पालखी पुढे रेवणगावच्या डोंगरात विराजमान असलेल्या वेताळ गुरूंच्या मंदिरात नेण्यात येते। डोंगरमाथ्यावर पोहोचताच वातावरण अधिकच भक्तिमय आणि ऊर्जा भरलेलं होतं। यानंतर सुरू होतो यात्रेतील सर्वात महत्त्वाचा आणि कुतूहलाचा क्षण, तो म्हणजे वेताळ गुरूंची भविष्यवाणी। भाविक मोठ्या श्रद्धेने आणि उत्सुकतेने ही भविष्यवाणी ऐकतात, कारण या भविष्यवाणीवर अनेकांचा गाढ विश्वास आहे। रात्र वाढत जाते आणि 12 वाजताच नव्या दिवसाची सुरुवात होते। यानंतर परंपरेनुसार वेताळ गुरूंचे राखणदार मानले जाणारे दत्तराज यांना मांसाहारी नैवेद्य अर्पण केला जातो। ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंडपणे पाळली जात आहे। या संपूर्ण यात्रेत भक्ती, परंपरा, श्रद्धा आणि स्थानिक संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळतो। एकंदरीतच रेणावी आणि रेवणगाव परिसरातील वेताळ गुरूंची ही यात्रा म्हणजे लोकविश्वास आणि परंपरेचं जिवंत उदाहरण आहे। दिलीप गायकवाड, इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुखची रिपोर्ट। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणारे वेताळ गुरूचे देवस्थान आणि या गुरूचे यात्रा गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात होणाऱ्या पहिल्याच दिवशी होते। आपण बघू शकताय मोठ्या प्रमाणात इथं भाविक लोक आलेले आहेत दर्शनासाठी। ही 3 किलोमीटर अंतरावरून रेवणगावातून वेताळ गुरूंची पालखी या मंदिरामध्ये येते आणि या मंदिरामध्ये पालखी आल्याच्या नंतर तिथे भाकणूक केली जाते। त्यानंतर काही वेळ विश्रांती घेतल्यावर देवाला नैवेद्य दिले जाते, असं इथली परंपरा आणि प्रथा आहे। तरी आपण बघू शकताय की मोठ्या प्रमाणात भाविक लोक येत आहेत, दर्शन घेत आहेत आणि जात आहेत। वेताळ गुरूच्या कडून आशीर्वाद घेतात आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या आयुष्यासाठी, कामधंदे, व्यवसायासाठी, नोकरीसाठी, असे भरपूर इथं पश्चिम महाराष्ट्रातली सांगली जिल्ह्यातली एक ख्याती आहे। त्याच निमित्त आपण थोडंसं जाणून घेऊया। आज वेताळ गुरूची यात्रा स्वरूप आहे आणि आपण नैवेद्य घेऊन आलेला आहेत। या काय सांगू शकाल? वैशिष्ट्य म्हणजे गेली आता 15 वर्ष झालं आम्ही ह्या देवाला या यात्रेचा मान ठेवत देतोय। त्या देवाचं महात्म्य आता वेगळं सांगण्याची गरज नाही। देवाचं महात्म्य खूप मोठं आहे। ह्या भागातलं ह्या पंचक्रोशीतलं सगळ्यात जागृत देवस्थान म्हणून असं देवस्थान आहे। त्या देवस्थानाची यात्रा केल्याचा आता आम्ही आमचं मूळ गाव हे विटा आहे, पण आम्ही गेली 15 वर्ष देवाला ही यात्रा करत आहोत। ही यात्रा केल्यापासून आम्हाला सगळीच प्रकारची जे म्हणतो ना आपण एक प्रकारचं संकट तयार होत असेल, काय होत असेल, त्यात आम्हाला मुक्ती मिळाल्याचा आम्हाला वैयक्तिक अनुभव असल्या कारणाने आम्ही हे 15 वर्षाला करत आहोत आणि ह्याचा सगळ्यांनी प्रसाद घ्यावा। आपण नैवेद्य घेऊन आलेला आहात, ही नैवेद्य घरून आणलेला आहे की इथं तयार केलेलं नाही? इथं जाग्यावर इथं देवाला इथं मान देऊन इथं नैवेद्य तयार केला जातो। इथं समोरच ते म्हणजे कापणे म्हणणं शब्द चुकीचं होईल, पण ते देवासमोरच त्याचं हे केलं जातं। पण थोडं इथं शिजवलं जातं आणि इथं शिजवून रात्री 12 वाजता हा नैवेद्य दाखवून मग आमची जी काही नातेसंबंधी आपतिष्ट असतील त्यांना जेवण दिलं जातं। तर बघा इथं नैवेद्य घेऊन आलेल्या भाविकांचे असेही म्हणणे आहे की या देवाची एक वेगळीच महती आहे। ओके, काय म्हणजे इथनं आपल्याला काय प्राप्त झालेलं आहे, काय मागणी करण्यासाठी आला आहात आपण आज इथे? मी आता नवसाला पावतो दरवर्षी। त्याचा काय अनुभव काय आला तुम्हाला? नवसाला म्हणजे आम्ही काय इच्छा काय जर मागितली ते आमची पूर्ण झाले। म्हणजे बघा या भाविकांचे म्हणणे आहे की वेताळबा नवसाला पावतो। कुठनं आलात आपण? शेगावचं रेवणगाव। ओके, या वेताळ गुरुचं काय महात्म्य आहे, काय सांगाल आपण याबाबत? हे असं आहे महत्व
देवाला जर आलं तर मागचे म्हणजे अडचण ही नवसाला पावतू देव. इथं जरी पाय लागला तरी आनंद ही चांगला, सगळ्यासाठी चांगला आहे. काही अडचण असू द्या सगळी दूर होती इथं, असा विषय आहे. किती वर्षापासून आपण इथं येतात? मी लहानपणापासून आहे इथं. तर बघा, बऱ्याचशा भाविकांचं असं म्हणणं आहे की वेताळ गुरु हे नवसाला पावतात आणि त्या निमित्तानंच लाखोच्या संख्येने आज हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविक लोक वेताळ गुरुच्या दर्शनाला आलेले आहेत. मी इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख.